त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलं म्हणून म्हणे इथे तर म्हणे सगळे हिंदीतच बोलतात म्हणे हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या जी काय कानफडीत बसायची ती बसली. मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला. तुमच्या मारली होती, अजून नाही मारली आहे. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. तर काय विषय होता? पहिली ते 5वी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी, म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यावरनं खरं तर हे सगळं सुरू झालं. काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता.